संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या वन नेशन वन इलेक्शनसाठी 129वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलं। देशातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी करण्याची दुरुस्ती मांडण्यात आली। ही घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये सादर करण्यास विरोध झाला, यावरती मतदान झालं आणि त्यात एनडीएच्या बाजूने 269 तर विरोधामध्ये 198 मतं पडली। आता हे विधेयक संसदीय संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलंय। बघूया। संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घ्याव्यात यासाठीचं एक देश एक निवडणूक विधेयक केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये सादर केलं। Speaker sir, with your permission, I wish to move for leave to introduce the Union Territories Law Amendment Bill 2024, further to amend the Government of Union Territories Act 1963, the Government of National Capital Territory of Delhi Act 1991, and the Jammu and Kashmir Reorganization Act 2019। ये मैं आपकी अनुमति से आपसे लीव मांग रहा हूँ। सरकारकडून यावेळी 2 विधेयकं लोकसभेमध्ये सादर करण्यात आली। कोणती विधेयकं सादर? एक देश एक निवडणुकीसाठी पहिलं घटना दुरुस्ती विधेयक। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात। केंद्रशासित प्रदेशांसाठीचं दुसरं घटना दुरुस्ती विधेयक। दिल्ली, जम्मू काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांसाठी घटना दुरुस्ती। केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेत करण्याची घटना दुरुस्ती। या दुरुस्तीसाठी 3 कायद्यात बदलाची गरज। विरोधकांनी या घटना दुरुस्ती विधेयकाला जोरदार विरोध केला। काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, तृणमूल काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह 15 पक्षांनी या विधेयकाला विरोध केलाय। एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेसाठी आणि हुकुमशाहीच्या दिशेने हे विधेयक असल्याची टीका इंडिया आघाडीकडून करण्यात आली। या विधेयकामुळे निवडणूक आयोगाची ताकद विनाकारण वाढेल असा युक्तिवाद काँग्रेसच्या गौरव गोगाई यांनी केलाय। आदरणीय गृह मंत्री को मैं यही कहना चाहूंगा कि अगर कोई पार्टी इसका समर्थन करना भी चाहे तो भी वो समर्थन 72 पे ही रह सकता है, जनरल वो चर्चा पे नहीं ला सकते समर्थन के लिए। ये दोनों कानून संविधान और नागरिकों के वोट देने के जो उनकी संवैधानिक अधिकार है उस पर आक्रमण है और इसका हम पुरजोर विरोध करते हैं। My basic opposition is, as I said, that legislative competence of the states should not be undermined. It's a federalism which is being practiced, and that is the reason why I'm opposing. Only one thing I would say, the decision which was given by the Election Commission in the state of Maharashtra, which is not accepted according to the democratic principles of the constitution enshrined in the constitution, sir. So I oppose this bill. और चर्चा होने की ज़रूरत है। हमारी तो मांग रहेगी कि जेपीसी सरकार ने करे और चर्चा हो और जो भी निर्णय हो वो सारों से चर्चा करके हो। तर या विधेयकामुळे प्रशासकीय क्षमता वाढेल असा युक्तिवाद सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला। 32 पक्षांनी या विधेयकाला समर्थन दिलंय। त्यात एनडीएच्या घटक पक्षांसह जगन मोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस, बीआरएस, अन्ना द्रमुक यांचा समावेश आहे। विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय ना वालों के पक्ष में हुआ। जी, अब मतदान नाउ डिवीजन। मैं शिवसेना और हमारे नेता एकनाथ शिंदे जी की तरफ से इस बिल का पूरी तरीके से समर्थन करता हूँ। घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यास विरोध झाल्यानं त्यावर मतदान घेण्यात आलं। इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पहिल्यांदा मतदान झालं। पहिल्यांदाच असं मतदान होत असल्यानं पुन्हा विरोध असणाऱ्यांकडून चिठ्ठ्यांवर मतदान घेण्यात आलं। विधेयक सादर करण्यावर किती मतं? पहिल्यांदा मतदान, विधेयकाच्या बाजूने 220 मतं तर विरोधात 149 मतं। दुसऱ्यांदा मतदान, विधेयकाच्या बाजूने 269 मतं तर विरोधात 198 मतं। याबाबत सविस्तर चर्चा होण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावी अशीही मतं व्यक्त झाली। मंत्रिमंडळात विधेयक आलं तेव्हा हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं। त्यानंतर ही घटना दुरुस्ती संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली। तर एनडीएला पडलेली मतं ही 2/3 पेक्षा कमी असल्यानं हे विधेयक मंजूर होणार नाही असं विरोधक सांगतायत।
माननीय सदस्य मनीष तिवारी ने 72 का हवाला देकर जो विचार व्यक्त किए हैं और जो विरोध किया है, इस पर सदन का कोई भी सदस्य अपने विचार रख सकता है। अब कांग्रेस पार्टी में विचार रख सकता है मतलब विरोध ही करना है, मगर विचार व्यक्त कर सकते हैं इसका मतलब होता है पक्ष में भी बोल सकते हैं। घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत 2/3 मतांची गरज आहे। लोकसभा खासदार 543, एनडीएचं संख्याबळ 362 आणि मतांची गरज 292। राज्यसभा खासदार 278, एनडीएचं संख्याबळ 164 आणि मतांची गरज 118। भाजपानं व्हीप बजावूनही मंगळवारी त्यांचे 20 खासदार अनुपस्थित होते। त्यांना आता पक्षाकडून नोटीस पाठवण्यात येईल। वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवून त्यावर आगामी काळात सहमती निर्माण करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे। आता ही घटना दुरुस्ती संयुक्त संसदीय समितीकडे जाईल। त्याबाबत आम सहमती झाली तरच दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।